काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत। नानाभाऊ, 48 तास झाला अजून देखील आरोपी फरार आहे, आरोपी हातात येत नाही वरळी हिट अँड रन केस प्रकरणात। राज्याच्या सरकारचा आरोपींना सपोर्ट आहे, पाठिंबा आहे। गर्भश्रीमंताच्या पोरांना ड्रग पिऊन खाऊन लोकांना चिरडणं हा कॉन्ट्रॅक्टच राज्य सरकारने दिलेला आहे। आणि मग हा गुन्हा केल्यानंतर त्या आरोपीला वाचवण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील राहते आणि म्हणून अजूनही वरळीच्या घटनेचा आरोपी अजूनही फरार आहे। तो सरकारच्या पंचतारिक व्यवस्थेमध्ये सुरक्षित आहे, अशा पद्धतीचे चित्र आहे। परंतु मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात की आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, तो स्वतः आमच्या पक्षातला असला। पाठीशी घातलं नाही तर मग भेटला का नाही, त्याचं उत्तर का देत नाही? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज आहे, पण ते देत नाही, ते लपतात आहेत, सभागृहात येत नाही। विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, आता सर्वच जण हॉटेल पॉलिटिक्समध्ये व्यस्त झालेलं असल्याचं पाहायला मिळतं। 37 आमदार आहेत तुमचे देखील, एकच तुम्ही उमेदवार दिलाय प्रज्ञा सातव। तुम्हाला आता देखील हॉटेल पॉलिटिक्सची गरज वाटते का काँग्रेसच्या आमदारांना? ते प्रभारी येतात आहेत 11 तारखेला, त्या दिवशी आम्ही फक्त त्यांना भेटायसाठी हॉटेलमध्ये आमचे सगळे आमदार जातील, एवढंच आहे। परंतु काही आमदार काँग्रेसचे अजून देखील अजित पवारांच्या संपर्कात, अशोकरावांच्या चव्हाणांच्या संपर्कात असं म्हटलं जातं, त्यामुळे काँग्रेसमध्ये ताटाफूट होण्याची शक्यता आहे का? वातावरण बनवण्याचा प्रयत्न काही लोकांचा आहे, कारण की आता जे भाजपमध्ये जे आता भाजप आणि या सरकारला जो पराजयाचा सामना पाहावा लागला, त्यामुळे आता ते वातावरण बनवतात आहे। अजित पवारांचे आमदार आज सिद्धिविनायकला गेलेले होते, सर्वच आमदार ज्या पद्धतीने ह्या सगळ्या ते शुभारंभ करतात आहेत त्यांचं म्हणे, म्हणून आम्ही सिद्धिविनायकला जातोय विधानसभेच्या रोडने। त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायची गरज काय आहे? सिद्धिविनायकला गेले, चांगलं काम आहे। परंतु ह्या सगळ्या आपण पाहिलं नाना भाऊ, ह्या सगळ्या घोडा बाजार होणार आहे ही संपूर्ण, खरं तर संपूर्ण निवडणूक बिनविरोध व्हावी असा एक संपूर्ण एक कस असतो, परंतु ही आता निवडणूक घोडा बाजाराच्या दिशेने चालली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच घोडा बाजाराचा उल्लेख केला। त्यांना घोडा बाजार करून जे भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाचं प्रदर्शन करायचं होतं, त्यामुळे त्यांनी केलेला प्रयत्न आहे, त्याला काही फरक पडत नाही। जरांगे पाटलांचा अल्टिमेट संपायला फक्त अवघे काही दिवस राहिले, आज 9 तारीख आहे, 13 तारखेचं अल्टिमेटम दिले सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातला अध्यादेश काढावा म्हणून। काँग्रेसची पक्षाची भूमिका काय असणार आहे या सगळ्या संदर्भात? कर बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे की जिथपर्यंत केंद्रातल्या सरकारने जातीनिहाय जनगणना करत नाही तिथपर्यंत हा प्रश्न सुटत नाही। ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून सरकारला महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विभाजन करायचा जो प्रयत्न होता, भाजपचा होता, तोच आपण पाहतो आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पिळला जातो आहे, महाराष्ट्रातलं जनजीवन पिळलं जाते आहे। महाराष्ट्राला अपमानित करण्याचं काम या राज्याच्या सरकारच्या माध्यमातून केलं जातं। सर्वपक्षीय बैठक आहे, हीच भूमिका बैठकीत राहणार? आमची तीच आहे। त्याला आपण पाहिलं की बिहारच्या सरकारने राज्य पातळीवर जातीनिहाय जनगणना केली, आखरी त्याचं आपल्याला उत्तर मिळालं, माननीय पाटणा हायकोर्टाने त्याचं उत्तर दिलं। राज्यामध्ये विविध आयोग बसवून राज्याची तिजोरी खाली करण्याचं काम सरकार करते आहे, पण त्याचा फायदा काय होणार आहे? म्हणून सगळंच्या सगळं हे घेऊन आम्ही आज त्यांना विनंती करणार आहे की केंद्र सरकारकडे चला। याच्याशिवाय हे मराठा आणि ओबीसी हा जो वाद तुम्ही महाराष्ट्रात निर्माण करून ठेवलेला आहे तो संपणार नाही। हे राज्य पातळीचा इश्यू नाही आहे, हा केंद्राच्या पातळीचा इश्यू आहे। आणि म्हणून तीच भूमिका राहुल गांधीजींनी पण मांडलेली आहे आणि त्याच भूमिकेला सरकारला मान्य करावं लागेल, तेव्हाच हे प्रश्न सुटेल। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते नाना पटोले, जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि त्यांच्यासोबत भेटण्याकरता मिलिंद नार्वेकर आलेले आहेत, जे विधान परिषदेमधले ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। नाना पटोले आणि मिलिंद नार्वेकर हे दोघेही आता खरं तर क्रीडा क्षेत्राशी संबंधित असणार आहे, कारण की माझगाव क्रिकेट क्लबचे अध्यक्षपद जे आहे ते नाना पटोलेंकडे गेलेलं आहे, आणि मिलिंद नार्वेकर हे सुद्धा स्वतः MCAमध्ये सदस्य आहेत। आणि दोघेही नेत्यांची जी भेट आहे ती सध्या संपूर्ण विधान भवनाच्या परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। या संपूर्ण
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता 12 उमेदवार रिंगणात आहेत, परंतु जागा आहेत 11. त्यामुळे अपक्ष आमदारांवरती आणि इतर बड्या नेत्यांवरती ही संपूर्ण निवडणुकी जी आहे ती मदार असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार जो आहे तो सध्या बड्या नेत्यांना जो आहे तो भेटीगाठी देत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.